रायलादेवी तलावाच्या सुशोभीकरण आणि विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात आज एक बैठक पार पडली. या बैठकीत पहिल्या टप्प्यातील कामांची सद्यस्थिती, दुसऱ्या टप्प्याचं नियोजन तसंच सुरक्षा, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आज झालेल्या बैठकीत कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संखे, नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत आदी उपस्थित होते. रायलादेवी परिसरातील विविध कामांबाबत स्थानिक नगरसेविका नम्रता भोसले यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनानुसार बैठक आयोजित करण्यात आली होती. रायलादेवी परिसरातील संरक्षित भिंत, उतार, परिसरातील खुल्या जागांची सुरक्षितता, पार्किंग व्यवस्था आदी कामांचा आढावा घेण्यात आला. रायलादेवी तलाव परिसराबाबत नागरिकांच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगाने या तलावाभोवती संरक्षक भिंत बांधून त्यानंतर अंतर्गत कामं करण्याच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या आहेत. तसंच या परिसरात गर्दुल्ले, मद्यपींचा असलेला वावर या दृष्टीने परिसरात पोलिसांची गस्त वाढवणं तसंच या गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये तलाव परिसराचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधांचं बळकटीकरण आणि करण्यात येणारी कामं याबाबत MMRD अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. तलाव परिसरात सुरक्षा शेड, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा, विद्युत सुविधांमधील त्रुटी दूर करणं तसंच स्वच्छता आणि देखभाल नियमित करण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय तलाव परिसरात CCTV देखरेख अधिक सक्षम करण्यासाठी लावण्यात आलेले लवकरात लवकर कार्यान्वित करावं, अतिक्रमण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना, डेब्रिज हटवणं, MSED CHLशी समन्वय साधून वीज पुरवठ्याशी संबंधित कामं पूर्ण करणं आणि नागरिकांसाठी सुरक्षित आणि स्वच्छता ठेवण्याबाबतचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.